आज आपण एका अशा सिरियल किलरबद्दल बोलणार आहोत जो फक्त खूनच करत नव्हता, तर तो पोलिसांना उघडपणे आव्हान देत होता, त्यांची खिल्ली उडवत होता. ही गोष्ट आहे सेंट लुईसमधली. चला तर मग पाहूया या विचित्र आणि थरारक प्रकरणाच्या तपासाची कहाणी. अंगावर काटा आणणारे हे शब्द आहेत नाही का? आणि हे शब्द कुणा दुसऱ्याचे नाहीत, तर खुद्द त्या खुण्यानेच एका स्थानिक रिपोर्टरला पाठवले होते. आणि बस, इथूनच एका अशा विचित्र आणि भयावह घटनांची साखळी सुरू झाली, ज्याने सगळ्यांना हादरवून सोडलं. म्हणजे विचार करा, साल होतं 2002. एक सिरियल किलर एका पत्रकाराला चक्क नकाशा पाठवतो. आणि तो नकाशा कशाचा? तर त्याच्याच 17व्या बळीच्या मृतदेहाकडे घेऊन जाणारा. हे म्हणजे पोलिसांना दिलेलं एक थेट आव्हान होतं. जणू तो म्हणत होता, मी इथे आहे, हिंमत असेल तर पकडून दाखवा. तर या दहशतीच्या पर्वाची सुरुवात नेमकी झाली कशी? आणि पोलिसांना हे कधी कळलं की ते कोणत्या तरी एका खुन्याचा नाही, तर एका सिरियल किलरचा सामना करत आहेत? चला, थोडं मागे जाऊया आणि पाहूया. तर बघा, 2000 सालच्या उन्हाळ्यात पहिला मृतदेह सापडला. आणि त्यानंतर पुढच्या अवघ्या 9 महिन्यात 1, 2 नाही तर तब्बल 7 मृतदेह सापडले. एक पॅटर्न स्पष्ट दिसत होता. सगळ्या बळी महिला होत्या आणि त्यांच्यावर भयानक अत्याचार झाल्याच्या खुणा होत्या. 2002 साल येईपर्यंत तो मृतांचा आकडा 12वर पोचला होता. म्हणजे शहरात एक प्रकारची दहशत पसरली होती आणि पोलिसांवरचा दबाव प्रचंड वाढत होता. पण तो मारेकरी, तो काही थांबायचं नाव घेत नव्हता. या खुन्याची एक ठरलेली पद्धत होती, एक सिग्नेचर स्टाईल होती. तो कोणाला लक्ष्य करायचा? तर सेंट लुईसच्या काही विशिष्ट भागांमधल्या वेश्या आणि ड्रग्ज घेणाऱ्या महिलांना. तो त्यांना रस्त्यावरून उचलायचा, कुठल्या तरी खाजगी ठिकाणी घेऊन जायचा. तिथे त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले जायचे. त्यांना दोरीने बांधलं जायचं, वेगवेगळ्या वस्तूंनी लैंगिक अत्याचार केले जायचे आणि शेवटी तो स्वतःच्या हाताने गळा दाबून त्यांचा जीव घ्यायचा. ही एक अत्यंत क्रूर आणि जवळून केलेली हत्या होती. आणि इतकं करून तो थांबत नसे, तर त्यांचे नग्न मृतदेह शहराबाहेर खड्ड्यांमध्ये किंवा शेतांमध्ये फेकून द्यायचा. जणू काही तो पोलिसांना चिडवत होता. FBI च्या बिहेवियरल ॲनालिसिस युनिटने या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्की ओळखली होती, की हा खुनी अत्यंत हुशार आणि नियोजनबद्ध आहे. आकडेवारी आणि तपासाच्या पलीकडे जाऊन ह्या घटनांमागे काही माणसांची कथाही होत्या, वेदना होत्या. चला, आपण अशाच एका पीडितेच्या, वेरोना थॉम्पसनच्या आणि तिच्या मुलीच्या कहाणीतून ह्या प्रकरणाची भीषणता समजून घेऊया. ही आहे डॅनियल पॅटरसन. वेरोना, जिला सगळे रोनी म्हणायचे, तिची 12 वर्षांची मुलगी. डॅनियल म्हणते, मी तिची मुलगी होते, पण अनेकदा मला असं वाटायचं की जणू तीच माझी मुलगी आहे. या एका वाक्यातून त्या मायलेकीच्या नात्यातली गुंतागुंत लक्षात येते. रॉनीला ड्रग्सचं व्यसन होतं आणि त्यामुळे त्यांचं नातं खूप वेगळं होतं. एके दिवशी डॅनियलने तिच्या आईला विनंती केली आणि रॉनीने तिचं ऐकलं. तिने वचन दिलं की ती हे सगळं सोडून देईल. ती डिटॉक्स सेंटरमध्ये दाखल झाली आणि त्या कुटुंबासाठी हा एक मोठा आशेचा किरण होता. आणि तो दिवस उजाडला. तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच रॉनी व्यसनमुक्त होऊन घरी परतली. डॅनियल सांगते, त्या दिवशी ती इतकी सुंदर हसत होती की मी तिला तसं हसताना कधीच पाहिलं नव्हतं. विचार करा, एका मुलीसाठी आपल्या आईला असं निरोगी पाहणं किती मोठा आनंदाचा क्षण असेल. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. त्याच दिवशी, तिच्या वाढदिवसाच्या दिवशीच, ती जवळच्या दुकानात बटाटा चिप्स आणायला गेली आणि कधीच परत आली नाही. डॅनियलच्या मनात जी भीती होती तीच खरी ठरली. काही दिवसांनी तिचा मृतदेह सापडला. ओळख पटली ती तिच्या बोटातल्या एका सोन्याच्या अंगठीवरून. चला, आता पुन्हा त्या नकाशाच्या गोष्टीकडे येऊया. खुण्याने जे पत्र मीडियाला पाठवलं होतं तेच त्याच्यासाठी एक मोठी चूक ठरणार होतं. त्याचा अहंकार, त्याचा गर्विष्ठपणा, यामुळेच FBIला या केसमध्ये पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा धागा सापडला. FBIने हे कसं केलं? खूप इंटरेस्टिंग आहे. सगळ्यात आधी त्यांनी ते धमकीचं पत्र आणि सोबतच्या नकाशाचं बारकाईने विश्लेषण केलं. त्यांच्या लक्षात आलं की हा नकाशा काही मॅपक्वेस्टवरून प्रिंट केलेला नाहीये, तर तो expedia.com वरून काढलाय. मग काय, त्यांनी लगेच एक्सपीडियाला समन्स बजावलं आणि माहिती मागवली की हा विशिष्ट नकाशा कोणी आणि कुठून तयार केला होता. आणि तेव्हा त्यांच्या हाती एक नाव लागलं, मॉरी ट्रॅव्हिस. स्पेशल एजंट मेलानी जिमेनेज यांचे डिजिटल फॉरेन्सिक्समधलं काम इथे खरंच कौतुकास्पद होतं. आता हे मॉरिस ट्रॅव्हिसचं नाव थेट त्या कॉम्प्युटरशी जोडलं गेलं होतं, ज्यावरून तो नकाशा तयार करण्यात आला होता.
आणि जेव्हा त्यांनी त्याची फाईल तपासली तेव्हा सगळं चित्र स्पष्ट झालं. ट्रॅव्हिसचा आधीचा गुन्हेगारी रेकॉर्ड होता आणि गंमत म्हणजे हे पत्र पाठवण्याच्या अगदी काही काळ आधीच तो पॅरोलवरून सुटला होता. त्यामुळे तो पोलिसांचा मुख्य संशयित बनला होता. आता पोलिसांना खात्री पटली होती. त्यांनी मॉरी ट्रॅव्हिसच्या घरावर छापा टाकला. बाहेरून अगदी साधं दिसणारं घर, पण आज जे काही त्यांना दिसणार होतं ते अक्षरशः हादरावून टाकणारं होतं. मॉरी ट्रॅव्हिसची 2 रूपं होती. जगासमोर तो एक अतिशय विनम्र वेटर होता. त्याचं घर नेहमी अगदी टापटीप असायचं. शेजाऱ्यांसाठी तो एक अगदी सामान्य माणूस होता. पण हे त्याचं बाहेरचं रूप होतं. त्याचं खरं, खाजगी सत्य लपलं होतं त्याच्या घराच्या तळघरात, जिथे तो एक क्रूर खुनी, एक सैतान होता. त्या तळघरात पोलिसांना जे सापडलं ते कल्पनेच्या पलीकडचं होतं. पीडितांना बांधण्यासाठी वापरलेली डक्ट टेप आणि इतर वस्तू. एका भिंतीवर तर नखांचे ओरखडे होते. अनेक पीडितांच्या रक्ताचे डाग सापडले. इतकंच नाही तर त्याने भविष्यात 2 कोठड्या बांधण्याची योजना आखली होती. त्याचा हाताने काढलेला आराखडाही सापडला. पण या सगळ्यात भयंकर गोष्ट म्हणजे तिथे लपवलेल्या व्हिडिओ टेप्स सापडल्या. या टेप्समध्ये त्याने स्वतः पीडितांवर केलेल्या अत्याचारांचं आणि त्यांच्या खुनांचं चित्रीकरण करून ठेवलं होतं. आता ही कथा तिच्या शेवटच्या टप्प्याकडे येते. ट्रॅव्हिसला अटक झाली, पण पुढे काय झालं? त्याची चौकशी कशी झाली आणि ह्या सगळ्याचा शेवट कसा झाला? चला पाहूया. जेव्हा मॉरी ट्रॅव्हिसला अटक झाली आणि त्याच्यासमोर सगळे पुरावे ठेवण्यात आले, तेव्हा त्याला एक गोष्ट कळून चुकली होती की आता आपली सुटका नाही. आणि मग आपल्या कोठडीत असताना त्याने एका रात्री बेडशीटचा वापर करून फास बनवला आणि स्वतःचं आयुष्य संपवलं. आणि यात एक विलक्षण आणि तितकीच भयानक गोष्ट होती. त्याने स्वतःचा जीव घेतला, तो गळा दाबून, म्हणजे अगदी त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने तो आपल्या बळींची हत्या करत असे. त्याच्या या शेवटच्या कृत्याने तपासकर्त्यांना एक प्रकारे खात्रीच दिली की त्यांनी योग्य माणसाला पकडलं होतं. पण त्याच्या या आत्महत्येमुळे पीडितांच्या कुटुंबांना मात्र एक मोठा धक्का बसला. डॅनियल पॅटरसन म्हणते, माझ्या मनात जे काही प्रश्न होते, त्याने असं का केलं, माझ्या आईसोबत काय केलं, त्या प्रश्नांची उत्तरं आता मला कधीच मिळणार नाहीत. त्यांच्यासाठी न्याय मिळवण्याची आणि त्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याची संधी कायमची निघून गेली होती. आणि यामुळे शेवटी एक मोठा प्रश्न उभा राहतो. जेव्हा एखादा खुनी आपल्यासोबत सगळी गुपितं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन मरतो, तेव्हा पीडितांच्या कुटुंबांना आणि समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळतो का?